ज्या मुलांची विमान त्याचा आदर्श आपण सम्राट म्हणजे आम्हाला असं राज्य पाहिजे आपल्या राज्यामध्ये सम्राट अशोकाने त्या पद्धतीने राज्यकारभार चालवला आणि मग त्या सगळ्या मूल्यांच्या अनुषंगानं त्याची जी राजधानी आहे आणि त्याचा सिंबॉलिक आयकॉन जो आहे तो सांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सांची एक प्लेस त्यावेळेलाही आपण चर्चा घेतली आत्ताही आपल्याला ती चर्चा आणि मी काही हिस्टोरी आपल्याला जायचं आहे एका हिस्टॉरिक काही जशा आपल्याला तो कळायला पाहिजे की हो या पद्धतीने आपण केलं तर आता सुद्धा आवश्यकता आहे कारण जर समजा त्या अभ्यासामध्ये काही लोक असतील त्यातले आत्ता येणारे बहुतेक लोक हे नवे असणार म्हणजे त्यांनी ह्या दोन 3 वर्षामध्ये आणि जे काही मिळालेलं आहे किमान आता 9 राज्यामध्ये आपण स्वतःची स्टेट बॉडी करू शकतो आणि 2 राज्यामध्ये आपण आपली कॉर्डिनेट ते जे शून्यावर 18वर गेलो त्या 3 वर्षामध्ये त्याच्यामुळे तिथले येणारे जे काही किमान आंदोलन हे नवीन असतात इथे आपण करत कारण आपल्याला सगळी यंत्रणा अधिवेशनाची आणि म्हणून समजा जर काही गोष्टी किंवा काही त्याचे लोक म्हणून आणि म्हणून मी एक आयोजक मी डॉक्टर प्रभाकर निसर्गज्ञ मुळवाशी सभ्यता संघ राष्ट्रीय कार्यकारी सदस्य मुळवाशी सभ्यता संघ हे एक राष्ट्रीय स्तरावरचं कलाचारिक संघटन आहे. कलाचारिक इन द सेन्स जे काही कल्चर आहे आपलं त्या कल्चरच्या संबंधाने अवेअरनेस तयार करणं विशेषतः मुळवाशी बहुजन समाजामध्ये कल्चरला पुनर्जीवित करणं जी आमची बुद्धांचं कल्चर आहे जैन आणि इतर स्वरूपाच्या संतांनी जे काही कल्चर उभा केलं ज्याला बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये टाकलं त्या कल्चरला पुनर्जीवित करण्याचं काम करण्यासाठी या संघटनेने मिशन हाताळलं आणि म्हणून यावर्षीची द्वितीय महासंगीती जी आहे ती सांची या ठिकाणी सम्राट अशोकाची राजधानी जिने या जगाला नेमकं राज्य कसं चालवायचं हे दिलं मूल्य दिली त्या ठिकाणी हा सांकेतिक स्वरूपाचा कार्यक्रम आपण कलाचारी कार्यक्रम आहे 3 दिवसाचा 25, 26 आणि 27 ऑक्टोबर 2025ला या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कलाचाराच्या सर्व क्षेत्रांचं म्हणजेच इथे गीत होतील म्हणजे आंदोलनाची गाणी आंदोलनाचं नृत्य आंदोलनाचं नाटक आंदोलनाचे फिल्म आंदोलनाचं साहित्य आंदोलनाची खेळ आणि आंदोलनाची रांगोळी आंदोलनाचे शिल्प या सर्व क्षेत्रातील किमान 1000 कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यातून किमान 18 स्टेटमधून याच्यामध्ये सगळे कलाकार सहभागी होणार आहेत. अंदाजे 10,000 लोक याच्यामध्ये स्वतःची सहभागिता नोंदवणार आहेत आणि या संपूर्ण खेळामध्ये संपूर्ण कलाचारिकतेमध्ये संपूर्ण रांगोळी आणि इतर प्रदर्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फुले आंबेडकरी आंदोलन हा केंद्रबिंदू तर असणारच आहे परंतु भारतीय संविधानाचं एक 75 वर्ष असल्यामुळे या अधिवेशनाची जी मुख्य थीम आहे महासंगीतीची जी मुख्य थीम आहे ती संविधानाचं 75वं वर्ष आहे. संविधानाच्या 75 वर्षाच्या निमित्ताने आम्ही कसे होतो आणि आम्ही कसे असायला पाहिजे याचा एक सिंबॉलिक आयकॉन दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की या अधिवेशनाचा या महासंगीतीचा सहभाग घेण्यासाठी याचा हिस्सा बनण्यासाठी आपण तन मन धनाने आणि कलाचारिकतेने सहभागी. याच्यात काही पारितोषिक वगैरे ठेवणार आहे का? यामध्ये पारितोषिक म्हणजे पुरस्कार असणार आहेत जे पुरस्कार मुख्यतः साहित्याच्या क्षेत्रांमध्ये असणार आहेत आणि फिल्मच्या क्षेत्रांमध्ये असणार आहेत. ज्या लोकांनी विशेष अशा स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्या लोकांना पुरस्कार असणार आहेत. परंतु काही मुलांच्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत महिलांच्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत ज्याच्यामध्ये स्पीच कॉम्पिटिशन असणार आहे गीत कॉम्पिटिशन असणार आहे आणि इतर स्वरूपाच्या ज्या खेळाचे जे लहान मुलांचे खेळ आहेत फनी टाईप्सचे परंतु त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल थीम असणार आहेत अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचा सहभाग. त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण असतील आणि त्याचं उद्घाटन फायनल झालेलं आहे. आणि
त्याच्यामध्ये हे राष्ट्रीय स्तरावर आहे, तर याची तयारी कशी सुरू आहे सर? याची संपूर्ण तयारी संपूर्ण देशातले जे वेगवेगळे कलाकार आहेत ते वेगवेगळे कलाकार जे संविधानाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, त्या संविधानाच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले कलाकार आपली स्वतःची नाटक बसवत आहेत. त्याच्याबरोबर नवीन पद्धतीचे गीत रचना बनवत आहेत, नवीन स्वरूपाच्या नृत्य कलाकृती बनवत आहेत, नवीन स्वरूपाचे शिल्प बनवत आहेत, नवीन स्वरूपाच्या चित्रकला तयार करत आहेत आणि ज्याची तयारी पुढील 2-2.5 महिने ते करणार आहेत आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, त्याचं सादरीकरण ते तिथे करत आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या फक्त या आंदोलनाच्या भूमीमधूनच नाही, तर ज्या भूमीमध्ये आत्ता आपण म्हणजे युद्धभूमी म्हणतो अशा नॉर्थ ईस्टमधून सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे लोक सहभागी होणार आहेत. याच्यामध्ये फक्त शेड्यूल कास्ट असणार नाही, तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटीज या सगळ्या घटकांना म्हणजे त्याच्यामध्ये आपण फक्त आमंत्रित केलं नाही, तर त्याचं नियोजनसुद्धा आपण केलेलं आहे. विशेषतः जे ट्रायबल बेल्ट आहे, नॉर्थ ईस्ट, झारखंड, उत्तर आणि छत्तीसगड याच्यामधला जो बेल्ट आहे त्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होणे आणि मटेरियलिस्टिक जे मुवमेंट आहे म्हणजे त्यांच्या जमिनीवर कशा पद्धतीने इथले इंडस्ट्रियलिस्ट डोळा ठेवत आहेत त्याचं अवेअरनेस कलाचरित्रेच्या दृष्टीने बनवण्याची त्यांची प्रयत्न आहे. आज सर बैठक झाली तुमची, त्या बैठकीला कोण कोण उपस्थित? ज्या आमची जी सभ्यता आहे त्या सभ्यतेमध्ये सांची या शहराला एक मोठं नाव आहे. सम्राट अशोकाची एकेकाळी ती राजधानी होती आणि सम्राट अशोकाने जो जगभर जो बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला त्याची सुरुवात ही सांची रोडून झालेली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक नगरीला आम्ही केंद्रबिंदू बनवून या आमच्या मूलनिवासी सभ्यता संघाच्या कार्यकारिणीने या ठिकाणी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे सांचीची की ती पुन्हा आमची सभ्यता पुनर्जीवित करण्यासाठी हे सम्राट अशोकाने जे आपल्या त्या काळामध्ये त्यांनी जो भार उचलला होता तो भार पुन्हा आम्हाला आमच्या मूलनिवासी समाजामध्ये जे आमची सभ्यता पोहोचवण्यासाठी हा भार मूलनिवासी सभ्यता संघात बालपूरची जी फ्रंटल ऑर्गन आहे त्यांनी हा उचललेला आहे आणि त्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यासाठी सांचीची निवड करण्यात आली. चालेल, ओके, धन्यवाद सर. मी रवींद्र चित्तीकर, बामसेठ जिल्हाध्यक्ष औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मूलनिवासी सभ्यता संघाचं होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आम्ही मूलनिवासी संघाचे जे वरिष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक निसर्गन सर या ठिकाणी या आमच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी ते या कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित झाले. या ठिकाणी आमच्या ज्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटना मूलनिवासीचा संघ, लोकल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, त्याचबरोबर मूलनिवासी विद्यार्थी संघ आणि मूलनिवासी सभ्यता संघ या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित झाले. सर्वांनी या संदर्भातली जी माहिती आहे ती जाणून घेतली आणि या सांची येथे होणाऱ्या महासंगतीला या ठिकाणाहून औरंगाबाद शहरातून औरंगाबाद जिल्ह्यातून या ठिकाणाहून कमीत कमी 500 लोकांनी नेण्यासाठी आम्ही याचं नियोजन या ठिकाणावर करणार आहोत. त्यासाठी लागणारे सगळे संसाधनं या बैठकीमध्ये त्यांनी आपल्याला जे काही गरज आहे त्या संदर्भाने माहिती दिली. त्या संदर्भाने ती माहिती आम्हाला कशी देता येईल, त्यांना कशी पुरवता येईल त्या संदर्भाने आम्ही स्वतंत्र बैठक घेऊ, याचं नियोजन करू. आणि आज या बैठकीमध्ये प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक निसर्गन सर या ठिकाणी उपस्थित झाले. या निमित्ताने त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी आम्ही तयारी करणार. सर, धन्यवाद. सर, अशा प्रकारची महासंगती ही राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच होते की याच्यापूर्वी झालेली आहे? यापूर्वी याची सुरुवात आमच्या औरंगाबाद शहरापासूनच झालेली आहे. 2022मध्ये आपण या ठिकाणी औरंगाबादच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाच्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात 3 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता प्रथमतः. आता ही दुसरी महासंगती आहे जी सांची येथे होती आणि या ठिकाणी औरंगाबादला जी झाली तर त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण देशातून लोकांचं प्रतिनिधित्व होतं. आता त्याला थोडंसं आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार. सांचीमध्ये जी संगीत घेण्याचं काय कारण आहे?